सर्वप्रथम मी शिरूर वासियांचे आभार मानू इच्छितो की त्यांच्या सहकार्यामुळे आणि सहभागामुळे ही निवडणूक शांततेत पार पडली. कशा पद्धतीने आपण बंदोबस्त केला होता या निवडणुकीसाठी? यासाठी बंदोबस्त करता माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी सूक्ष्म नियोजन केले होते. त्याच्या अंतर्गत माननीय DSP ढोले साहेब आणि 4 PI आम्ही सोबत इतर अधिकारी अंमलदार असा 125 लोकांचा ताफा यासाठी दिवसरात्र काम करत होता. त्यांच्या नियोजनामुळे हे सर्व शक्य झालेलं आहे आणि 10 नोव्हेंबरपासून याची सुरुवात झाली होती आणि येत्या 2 तारखेला मतदान झालेलं आहे. भरघोस मतदान झालं. अंदाजे 71 पॉईंट समथिंग मतदान झालेलं आहे. एवढं मतदान होऊनही शांततेत पार पडलं. याच्याबद्दल मी शिरूरकरांचे मनापासून आभार मानतो आणि येत्या 21 तारखेला जी मतमोजणी होईल तेव्हाही आपलं सहकार्य अपेक्षित आहे, अशी मी आपलंही सहकार्य मिळेल अशी मी अपेक्षा ठेवतो आणि त्यांचे आभार मानतो. अनेक पक्षीय या ठिकाणी उमेदवार होते, परंतु कुठल्याही बूथवर कुठल्याही प्रकारचे वादविवाद किंवा गालबोट लागलं नाही. एवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्ही संरक्षण किंवा बंदोबस्त ठेवला, त्याबद्दल काय सांगणार? नेमकं काय वाटतं या पद्धतीत? हे आमच्या SP साहेबांचं सूक्ष्म नियोजनाचं फलित आहे की त्यांनी आम्हाला ज्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि त्याला DSP साहेबांची साथ लाभली आणि सर्व अधिकारी अंमलदारांनी 100% एफर्ट्स देऊन हा बंदोबस्त केला, त्यामुळे हे शक्य झालेलं आहे. शिरूरवासियांना काय आव्हान करणार? गेली मागची लोकसभा, विधानसभा, परत ही झालेली नगर परिषद याच्यामध्ये शिरूरवासियांनी हिरिरीने भाग घेतला, मतदान केलं, शांततेत पार पडलं. त्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानतो. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.